घेऊयात आणि यानंतर आजच्या रजनीमधील दुसऱ्या सामन्याकडे आपण वळतो होतो मैदानावरती आणि जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्या सोबत ज्यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येतोय. ओव्हर टू काका मात्रे सर. धन्यवाद अमोल जमदाडे. खरं तर एका चेंडूमध्ये एका धावीची गरज असताना ज्या पद्धतीने हा सामना इथे मात्र विटावा कोळीला संघाने जिंकला, एक योगदान इच्छित असेल ते सन्माननीय नरेशदादा गौरी सर खारेगाव, कारण ज्याने ठाणे आणि कळवा विभागामध्ये जे वॉर्ड अध्यक्ष ज्यांनी खरं तर क्रिकेटवर खूप मोठं प्रेम केलं आहे आणि आज जर विचार केला तर 40+ क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाण्याचं योगदान ज्या मान्यवरांनी अर्थातच आपल्याला पाहायला मिळालं ते नरेशदादा गौरी यांचं आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. आपल्या विभागात खेळणार चला सामना लगेच सुरू होतोय. आपल्या विभाग म्हणजे कळवा ठाणे परिसरामधला जो वॉर्ड अध्यक्ष या नात्याने त्यांनी क्रिकेटला दिलेले योगदान अतिशय महत्त्वाचं. अर्थातच सरांचं आगमन काही क्षणामध्ये आपल्या या अतिथी कक्षामध्ये होईल आणि जी व्यक्तिमत्व ज्याने या क्रिकेटला खरं योगदान दिलं, क्रिकेटवर प्रेम केलं, या व्यक्तिमत्वाने ते नरेशदादा गौरी सरांचा निश्चित आपण आभार व्यक्त करूया. आणि वळी आपण खेळाच्या अर्थातच दुसऱ्या सामन्याकडे. आज अतिथी कक्षामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी या क्रिकेटवर प्रेम करण्यासाठी इथे आलेत. त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय आणि वळतोय सतीश स्पोर्ट्स आणि रायन्स वॉरियर्स या संघांच्या लढतीकडे. सतीश स्पोर्ट्स संघाने रायन्स वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करलं आणि सतीश स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. 5 षटकांचा सामना आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये. यावेळी रोहन आणि अनिकेत डावाची सुरुवात करतोय. तर पहिले षटक घेऊन गोलंदाज रुपेश पाहणार होतो आपण रॉयल वॉरियर्स संघाकडून. गोलीसाठी सज्ज होतोय. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पहिले षटक पॉवर बेस आहे, त्यामुळे 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर, 1 क्षेत्ररक्षक आहे वाडिश लॉंग ऑनला, एक आहे लॉंग ऑफला आणि इफ्तीर मात्र 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज क्षेत्ररक्षक 9 खेळाडू 30 सर्कलमध्ये असताना पहिला चेंडू बॅकफुट गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू गेला तो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. इथे मात्र 1 धाव घोषित आणि अशा प्रकारे धावांची सुरुवात. तर अतिथी कक्षामध्ये आमचे काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय दिलीपजी चव्हाण सर, श्री काशीनाथजी विचारे सर, श्री विजयजी कांदळकर सर, श्री विद्याधरजी फडतरे सर, श्री गणपतजी पंडित सर, श्री सुकुमार देशपांडे सर आणि श्री निलकंठजी शिंदे सर. क्रिकेटवरचं प्रेम, राजूदादा मित्रमंडळ या आमदार चषक या स्पर्धेमध्ये दिलेलं योगदान तुमचं, यासाठी तुमचं आम्ही मनापासून हार्दिक अभिनंदन व्यक्त करतोय. आपण या ठिकाणी अमूल्य जोडून आलेत, आपलं हार्दिक स्वागत. तर जाऊया आपण मैदानाकडे. गोलंदाज पुन्हा एकदा एका धावीचं योगदान रोहनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. मध्यम गती मारा रुपेश आपल्या बॉलिंग मार्कवर. शॉर्ट थर्डमॅन तैनात, शॉर्ट पॉइंट, एक शॉर्ट कव्हर आणि एक लॉंग ऑफ फिरोशन ऑफ साईडला. यष्टीरक्षक यष्टीपासून दूर असताना 8 ते 10 पर्यंत जर पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र अतिशय चांगला चेंडू, यष्टीचा वेध घेणार का अशी परिस्थिती निर्माण झाली होती, पण तो बालबाल फलंदाज बचावले असं म्हणतात. चेंडू गेला तर शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये, अर्थात 1 धावीचं आणखीन एक योगदान. रोहन 2 या धावसंख्येवर. रोहनसाठी एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात केलं, एक शॉर्ट मिड विकेट आहे, 1 क्षेत्ररक्षक या ठिकाणी मिड ऑन आणि 1 क्षेत्ररक्षक लॉंग ऑन. ऑफ साईडला 4 आणि ऑन साईडला 5 क्षेत्रांची विरचना. यावी गोलंदाज तयार पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. क्रिकेटचं कुरुक्षेत्र, चेंडूपचं युद्ध, संघर्ष आमदार चषक 2024. डॉक्टर सन्माननीय आमदार जितेंद्रजी आव्हाड साहेबांच्या माध्यमातून हे 4थं वर्ष या क्रिकेट स्पर्धेत पाहिलात. यावेळी मात्र हवेतून खेळलाय, चेंडू गेला तो घोषित क्षेत्रामध्ये, लॉंग लेग क्षेत्रामध्ये 1 धावीचं आणखीन एक योगदान. आतापर्यंत 3 चेंडू 3 धावा. आज आमचे लाडके मायबाप प्रेक्षक, या क्रिकेटवर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी पाहिलं. गेली 2 रजनीचा आपण विचार केला, अगदी 3.5 पर्यंत मायबाप प्रेक्षक पाहायला मिळाले. हे देखील योगदान क्रिकेटवरचं, कारण आज 142 करोड भारतीय आपण या क्रिकेटवर प्रेम करतो. क्रिकेट, कबड्डी, त्यानंतर बैलगाडी शर्यती, एक आगळे वेगळं प्रेम नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. वळी आपण मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. यावेळी हवेतून खेळलाय मिड विकेटला, पण तो घोषित क्षेत्र आहे, त्यामुळे इथे पंच आम्हाला दर्शवतील 2 धावांचं योगदान इथे मिळेल. 5 धावा धाबलकावर. या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांचं अतिशय चांगलं योगदान आम्हाला पाहायला मिळालं, सन्माननीय आमदार डॉक्टर जितेंद्रजी आव्हाड साहेब आणि त्याचबरोबर श्री राजू शिंदे सर, त्यांच्या सुकन्या कुमारी पूजाताई राजू शिंदे, युवती अध्यक्षा कळवा मुंब्रा विधानसभा, त्याचबरोबर विरेशदादा तावडे, विवेकजी राणे, व्यंकट मुदलियार, जावेद शेख सर आणि त्यांचे सर्व सहकारी.
दरम्यान इथे मात्र मोठा फटका, चेंडू थांबणार नाहीये. एक लॉफ्टेड शॉट लॉंग ऑनला येतोय. गगनभेदी गगनचुंबी षटकार. धन्यवाद रिजय, धन्यवाद. रोहनच्या बॅटमधून आला एक सुरेख गगनभेदी गगनचुंबी षटकार. लॉफ्टेड शॉट भिरकावून दिला, मराठीमध्ये भिरकावून दिला असं म्हणलं जातं. 6 धावा, 11 धावा धपलकावर. पुन्हा एकदा यावी चेंडूला पूल केलंय. पाहूया पंच या ठिकाणी दर्शवतील. चेंडू गेला लॉंग लेग क्षेत्रामध्ये आणि इथे 1 धाव. पुन्हा एकदा धापलकात वाढवते 12. पहिले षटक या ठिकाणी समाप्त होते. पहिले षटक महागडे षटक पाहायला मिळालं. भारतीय षटकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये आणि लेदर क्रिकेट सामन्यामध्ये विचार केला तर 7 धावा हा धावा निश्चितच चांगला गोलंदाज म्हणून नेहमी पाहायला मिळतं. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं आत्तापर्यंत 12 धावा धापलकावर आल्या आणि त्यामुळे हे महागडे षटक रुपेचं समाप्त झालं. ते रॉयल वॉरियर्स या संघासाठी. येणारी 4 षटकं बाकी आहेत. दरम्यान गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. दुसरे षटक आपण पाहणार आहोत आणि या दुसऱ्या षटकामध्ये नवीन षटक गोलंदाज आमच्या अतिथी कक्षाकडून, कारण एक एंड आहे या मैदानाचा आणि हे मैदान खरं तर कळवा भागाचं क्रिकेटमय वातावरण असणारं मैदान ज्याला म्हटलं जातं, कारण गार्लँड मैदान या नावाने हे सुपरिचित असणारं मैदान महाराष्ट्रामध्ये निश्चित या स्पर्धेच्या माध्यमातून गेले. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि नवीन षटक गोलंदाज अर्णव यावी सज्ज होतोय. हवेतून खेळण्याचा प्रयत्न मिडाफ क्षेत्रामध्ये क्षेत्राच्या चेंडूवर येईपर्यंत 1 धाव सहजगत्या मिळाली. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि 1+1 2 धावांचं योगदान. पुढचा चेंडू फ्री हिट. 2 धावा, 14 धावा धावलकावर. अनिकेतनी 1 धावेने आपलं खातं उघडलं. पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी हवेतून खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे पण तो फ्री हिट होता, त्यामुळे इथे फलंदाज फक्त धावचित होऊ शकला असता. यष्टीचा वेध मात्र इथे पाहायला मिळाला आणि तो चेंडू गेला बॅकअपला. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगलाही पण आणखीन 2 धावांचे योगदान. 16 धावा धापलकावर. चांगली यष्टीचा वेध घेतला तो क्षेत्ररक्षकाने. याला गोटी नेम असं म्हणतात. हल्ली आपण पूर्वी गोट्या खेळायचो, हल्ली आपण गोट्या खेळतो कुठे? आपण हुतुतू खेळत नाही, लंगडी खेळत नाही, गोट्या खेळत नाही. आपण फक्त मोबाईलवर नको ते पाहत असतो, अगदी दिवसा आणि रात्री देखील. त्यामुळे गोटी नेम हा क्रिकेटमध्ये अतिशय महत्वाचा. 2 धावा. पुन्हा एकदा धापलकात. यावेळी मात्र पुन्हा चेंडू घोषित क्षेत्रामध्ये अर्थात शॉर्ट मध्ये विकेटला. 1 धाव घोषित येईल, 1 धाव संघाला. पहिला सामना कुमकाई गावदेवी विटावा कोळीवाडा संघाने जिंकला. खरं तर 5 झेल त्यांनी सोडले होते, पण शेवटचा चेंडूवर 1 धावीची गरज असताना सामना अतिशय रंगतदार अवस्थेत आला. तिथे मात्र आपण पाहिलं संघर्ष आई 11 संघाने मात्र हार पत्करली आणि 1 धावेने हा सामना जिंकला आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. आता आपण पाहत रॉयल वॉरियर्स आणि सतीश स्पोर्ट्स यांच्यामधला हा सामना. दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. अर्णव फुलटॉस होता, बॅटच्या पट्ट्यात पुन्हा एकदा घेतला चेंडू. ताकदीचा वापर थोडासा निश्चित कमी असेल आणि हा चेंडू इथे घोषित क्षेत्रात अर्थात 2 धावांसाठी. शॉर्ट मिड विकेटला 2 धावांचं योगदान इथे मिळालं. 2 धावा आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी. चला या चेंडूची उंची पाहिली जाईल. तिसरे पंच, थर्ड अंपायर. चला तिसरे पंच लगेच या स्क्रीनवर पाहायचं आहे. ह्या चेंडूची उंची पाहिली जाईल. गेले 4 दिवस गेले 3 दिवस पंचांची जबरदस्त कामगिरी आम्हाला पाहायला मिळाली. कारण संध्याकाळी साधारणतः 6:30 ते रात्री 3:30 पर्यंत 2 रणजीमध्ये क्रिकेट आपण पाहिलं गेलं. 4ही पंचांचं योगदान अतिशय महत्वाचं पाहायला मिळालं. इथे स्क्रीनच्या माध्यमातून आमचे पंच पाहतील.
नेमकं काय घडलं? आणि हाच नो बॉल, नो बॉल. त्यामुळे इथे 3 धावा, धावफलकात वाढ होईल. ते सतीश स्पोर्ट्स या संघाची खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना 3 धावा संघाला घेऊन जातोय 20 या धावफलकावर. 20 धावफलकावर. आज कळवा विभागाचा आपण विचार केला तर खारीगाव, कळवा, ठाणे या परिसरामध्ये अर्थातच अर्थात वॉर्डचे अध्यक्ष खारीगावचे नरेंद्रदादा गौरी सर यांच्या माध्यमातून आज देखील बेलापूरला एक स्पर्धा सुरू होती आणि या व्यक्तिमत्वाने दिलेले योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे 40+ क्रिकेट आणि तरुण वर्गाला क्रिकेट किंबहुना नरेंद्रदादा गौरींच्या माध्यमातून माझ्यासारख्या समालोचकाला मिळालं महाराष्ट्रभरचा प्रवास करण्याची संधी. तर त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करू. काही क्षणात नरेंद्रदादा गौरी सर या ठिकाणी येतील कारण त्यांचे सुपुत्र हेलबॉईज अर्थात स्मित गौरी आणि त्यानंतर खारीगाव 11 संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. तर आपण त्यांचं निश्चित मोठं स्वागत करणार आहोत. चला वेळ दौडू नका, लगेच आपण सामन्याकडे वळूया. टीम मीटिंग नका घेऊ कारण वेळेचं बंधन आहे आणि या बंधनामध्ये आपल्याला स्पर्धा पूर्ण करायची आहे. टीम मीटिंग नका घेऊ. 20 धावा धावफलकावर. चॅम्पियन्स इंडोर क्रिकेट क्लब सन्माननीय आमचे आयोजक विरुदादा तावडे सर आणि त्याचबरोबर राजूदादा शिंदे सरांच्या माध्यमातून या आमच्या बरोबर डाव्या साईडला तुम्ही पाहतात जे उन्हाळी पावसाळी लेदर क्रिकेटच्या सामन्यांसाठी का सर्वासाठी अर्थातच ते शिक्षण त्यांच्याकडे दिले जातात. विरुदादा तावडे सर आहेत जे खरोखर एक खूप चांगले योगदान त्यांनी दिले. त्यांना सहकार्य राजूदादा शिंदे आणि या सर्वांच्या पाठीमागे खरं तर डॉक्टर आमदार सन्माननीय जितेंद्रजी आव्हाड साहेब त्यांच्या माध्यमातून हे मैदान खरं तर या कळवा विभागाला आम्हाला मिळाले. त्यांचा आभार व्यक्त करूया. वळूया आपण मैदानाकडे. नवीन गोलंदाज रोहनची मात्र या ठिकाणी स्वैरचा पहिला चेंडू इथे फेकला गेला. 1 धाव, आणखी धावफलक 21. फ्री हिट मात्र कंटिन्यू. या षटकात 2 चेंडू हे अर्थात नो बॉल मध्ये पंचांनी गोलंदाज बदलला आणि यावेळी नवीन षटक घेऊन गोलंदाज रोहन यावेळी सज्ज. पहिला चेंडू स्वैर. फ्री हिट कंटिन्यू. रोहन टू रोहन हा सामना. पुन्हा एकदा चांगला चेंडू. या फ्री हिटवर मात्र फायदा उचलू शकणार रोहन. निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटक क्रमांक 2. चांगली धावसंख्या धावफलकावर नोंदवली ती सतीश स्पोर्ट्स या संघाने कारण आतापर्यंत 21 धावा धावफलकावर आल्यात आणि हे दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. पुन्हा एकदा 7-8 पॉईंटचा रनअप आहे रोहनचा. यावेळी रोहननी चेंडूला खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे केलाय. पंचांचा इशारा या ठिकाणी 2 धावांचा. 2 धावा मिळतात त्या संघाला आणि धावफलकात 2 वाढ. धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या 23 धावा. रोहन वैयक्तिक खेळतोय. एक षटकाराच्या माध्यमातून ज्याने एक षटकार मारला. सरळ बॅटने खेळलाय. स्ट्रेट ड्राईव्ह मिडाउनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर येतोय. 1 धाव. कोणती धाव इथे आली नाही आणि अशा प्रकारे एक पहिला चेंडू स्वैर फेकल्यानंतर मात्र गोलंदाज रोहन इथे चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. 23 धावा धावफलकावर. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न फटकामध्ये चुकला. मात्र यष्टीषक चेंडूच्या खाली येत होता तिथे शॉर्ट टर्नचा क्षेत्ररक्षक चेंडूवर गेला शॉर्ट पॉईंटचा पण तोपर्यंत मात्र झेल जमिनीला दान आणि इथे मात्र रोहन या फलंदाजाला मिळालं योगदान. धावफलकावर धावा आल्या ते 24. स्वतः रोहन खेळतो एक षटकाराच्या माध्यमातून तब्बल 20 या धावसंख्येवर रोहनची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. या षटकात तब्बल 12 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 गोलंदाजांनी गोलंदाजी केली अर्णव आणि रोहन आणि त्याच्यात 12 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये रुपेशने 12 धावा खर्च केल्या आणि 2 षटकात 12ची सरासरी 24 धावा धावफलकावर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. तिसरे षटक गोलंदाज मोनिश
अतिथी कक्षाच्या एंडकडून गोलसाठी सज्ज होत आहेत. गेल्या 3 रजेमध्ये ठाणे कळवा या परिसरामध्ये अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी आले, ज्यांनी या स्पर्धेला धावती भेट दिली. त्यांचा सत्कार देखील इथे करण्यात आला. हे योगदान आहे राजूदादा शिंदे सर आणि त्यांचे सहकारी यांचं. पहिला चेंडू यावेळी आखुटाव्या चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात घेतला चेंडू हवेत क्षेत्ररक्षक चेंडूवर आणि मिडवेटला या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता श्याम, याच्या हातामध्ये झेल विसावला आणि हा फलंदाज पहिला धक्का यावेळी आपल्याला पाहायला मिळाला. तो सतीश पोचला. धन्यवाद टीजय. सतीश याने पहिल्या चेंडूवर पहिला विकेट या ठिकाणी प्राप्त केला, त्यामुळे मोनिशने त्यामुळं या ठिकाणी आपण पाहायला मिळतं की जागतिक क्रिकेटचा आपण विचार केला तर जागतिक क्रिकेटमध्ये 23 असे गोलंदाज होऊन गेले ज्याने पहिल्या चेंडूवर पहिला विकेट प्राप्त केला, ज्याच्यामध्ये आपला भारतीय संघाचा निलेश कोळकरी याचं देखील निश्चितच योगदान इथे पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते. 3ऱ्या क्रमांकावर 24 धावा दाखल करत असताना नचिकेत भोर नवीन फलंदाज. तर पुन्हा एकदा पुढचा चेंडू यशस्वी गोलंदाज बॅकफुटवर जात चेंडू खेळायचा प्रयत्न केला, चेंडू मात्र घोषित क्षेत्रात जाईल आणि इथे आपण पाहणार तिथे येतो एक सुरेख चौकार. 4 धावांचे योगदान. स्क्वेअर लेग वरून चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावा. नचिकेत भोरने पहिल्या चेंडूवर या ठिकाणी चौकार नोंदवला आणि पुन्हा एकदा आपल्याला भारतीय संघाच्या वीरेंद्र सहवाग यांची आठवण करून दिली, ज्याने पहिल्या चेंडूवर पहिला चौकार मारून आपल्या क्रिकेट स्पर्धेला खऱ्या अर्थाने वीरेंद्र सहवाग यांनी सुरुवात करून दिली. धन्यवाद टीजे. गोलंदाज सुरू खेळपट्टीवर आहे. पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी कार्पेटसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय, पायाने अडवण्याचा असफल प्रयत्न, चेंडू केला मिड विकेटला. वाईडिश लॉंगॉन क्षेत्राची चेंडूवर येतोय तोपर्यंत आणखीन एक धावीचं योगदान. 1 धाव. नचिकेत भोर 5 धावसंख्येवर सामना करेल, मात्र आता फलंदाज रोहन ज्याने आतापर्यंत 20 धावांचं योगदान दिलं. मोनिश गोलंदाज पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने यावी हवेतून खेळलाय पुन्हा एकदा, परंतु चेंडू इथे मात्र अडला गेला. अर्थातच घोषित धावा मिळतील त्या 2 धावा मिळतात त्या संघाला. 2 धावा यावेळी आपल्याला पाहायला मिळाले. ते फलंदाज रोहनला 22 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. संघाची धावसंख्या 2 निवाडते, धावफलकावर धावेने पोहोचले 31. तर या दरम्यान सन्माननीय रवींद्रजी पुंडलेक साहेब पोलीस निरीक्षक कळवा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सरांचं हार्दिक स्वागत. सरांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हायचं आहे आणि दरम्यान यावेळी सरांचं स्वागत या ठिकाणी केलं गेलं. चेंडू गेला तो अर्थातच मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि हा चौकार. चौकार 4 धावांचं योगदान इथे मिळालं. पुन्हा एकदा स्क्वेअर कट सुंदर फटका. इथे आपण पाहिलेलं पॉइंट आणि कव्हर मधून चेंडूला या ठिकाणी खेळलाय, मात्र घोषित क्षेत्र आहे त्यामुळे धावा मात्र या ठिकाणी घोषित मिळतील आणि अशा प्रकारे 3 षटकांचा समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्ती धावफलकावर धावा येतात त्या 12च्या सरासरी 36 धावा. या दरम्यान सन्माननीय रवींद्रजी पुंडलिक सर पोलीस निरीक्षक कळवा सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र जनता यांचं एक आगळं वेगळं निश्चितच योगदान असतं. जसं सीमेवर सैनिक भारतीय सैनिकांचं खूप चांगलं योगदान आहे, त्यांच्या निश्चितच चांगले योगदानामुळे आपण चांगली झोप घेऊ शकतो. तसं महाराष्ट्र पोलिसांच्या माध्यमातून की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पोलिसांनी दिलेले योगदान अतिशय महत्त्वाचं आणि याच कार्य सन्माननीय रवींद्रजी पुंडलिक सर पोलीस निरीक्षक कळवा हे या ठिकाणी करतात. त्यांचं इथे आगमन. दरम्यान षटक क्रमांक 3 ची सांगता 36 धावा दाखल आल्यात आणि नवीन षटकन गोलंदाज यावेळी सुभाष. सरांच्या माहितीसाठी सतीश स्पोर्ट संघ प्रथम फलंदाजी करतोय तर रायन वॉरियर्स क्षेत्ररक्षण करताना सुभाष गोलंदाज आहे. या
मुनिशेच्या षटकामध्ये तब्बल धावा इथे धावफलकावर आल्या त्या 12, कारण 3 षटकात 36 धावा. येणारी 2 षटकं बाकी आहेत आणि या 2 षटकात काय घडणार काय बिघडणार क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावर चेंडूपळच्या युद्धामध्ये. हवेत आहे शेतेच्या चेंडूवर होता शॉर्ट कव्हरला मात्र झेल घेऊ शकले नाहीत. इथे मात्र वाडीस लॉंगापूर शेते चेंडूर येतोय तो म्हणतं सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून इथे मात्र आपण पाहणार आहोत. धावा इथे पूर्ण करण्यामध्ये यशस्वी ठरतोय ते 2 धावा. 2 धावांचे योगदान 38 धावा धाबलकावर. 2 धावा मिळतात त्या नचिकेत भोरला 7 या धावसंख्येवर सामना करतोय पुढे चेंडूचा. दरम्यान बॅकफुटर गेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे मध्ये घोषित क्षेत्र येईल. एकोणचाळीस धावा दाबलकावर. षटक क्रमांक 4 या ठिकाणी मार्गस्थ मैदानामध्ये असताना यावेळचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये शेतेचे चेंडूवर येणार तोपर्यंत 1 धाव सहजगत्या मिळाली. 1 धावीचे योगदान इथे मिळते. फलंदाज रोहन आणि फलंदाज नचिकेत भोर चांगले योगदान देतात. दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी इथे देण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळेल आणि धाबलकर धावा येऊन पोहोचले आहेत 40. छोटंसं रनअप आहे 7-8 पॉईंटचं रनअप तुम्हाला पाहायला मिळतं. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी मात्र मोठा फटका बॅट आणि चेंडूचा चांगला संपर्क. चेंडू आपल्याला पाहायला मिळेल मिडविकेट क्षेत्रामधून चेंडूला या ठिकाणी अर्थात आलेला एक सुरेख फटका चौकार. धन्यवाद टीचर. दरम्यान 4 धावांचे योगदान इथे मिळालंच. 44 धावा धाबलकावर. चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळते ती रोहनची. रोहन पुन्हा एकदा हवेतून खेळलाय आणि आमच्या समालोचन कक्षाचं स्वागत इथे केलं गेलं. येतोय एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद टीचर. थोडंसं तुम्हाला मी थांबवतोय. या संपूर्ण स्पर्धेच्या या आयोजनाचं वरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी आज आपण पाहतात सन्माननीय कळवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय रवींद्रजी पुंडलिक सर इथे जातीने उपस्थित. त्यांचं इथे आपण स्वागत करूया. सन्माननीय राजूदादा शिंदे सरांना विनंती, अजयजी शिंदे सरांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण सरांचं स्वागत करावं. दरम्यान आणखीन एक फटका इथे पाहायला मिळाला. क्रिकेटचे षटकार चौकारांची परिभाषा मैदान पाहायला मिळते. मात्र या ठिकाणी अमूल्य विट दौडून पोलीस निरीक्षक रवींद्रजी पुंडलिक सर या ठिकाणी आले आहेत. त्यांचं स्वागत इथे केलं जातंय. शाल आणि सन्मानचे देऊन आपण या मान्यवरांचं इथे स्वागत करत आहोत. धापलकर धावा इथे पाहिल्या त्या 54 धावा धापलकर आता आपण आल्यात. तर सरांचं हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उद्धवजी ठाकरे गटाचे सन्माननीय श्रीकांतजी लक्ष्मण मोरे साहेब उपशहर प्रमुख यांचं स्वागत. सचिन दादा यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण श्रीकांतजी लक्ष्मण मोरे साहेब उपशहर प्रमुख शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे यांचं इथे स्वागत करावं. शाल आणि सन्मान चिन्ह या स्पर्धेची ओळख देऊन आपण श्रीकांतजी लक्ष्मण मोरे सर यांचं आपण स्वागत करत आहात. सचिन दादा यांच्या शुभ हस्ते त्यानंतर पुढचे स्वागत मूर्ती आहेत सन्माननीय नंदकिशोरजी सावंत साहेब उपविभाग प्रमुख शिवसेना उद्धवजी ठाकरे गटाचे. त्यांचं स्वागत सचिन दादा यांना पुन्हा एकदा विनंती करण्यात आलेली आहे की आपण आपले शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. पुढचं षटक सुरू आहे. धापलकर धावा आल्या त्या 54. दरम्यान यानंतर
दरम्यान या ठिकाणी मात्र एक आणखीन एक मोठा फटका षटकार पाहुण्यांचं स्वागत षटकाने ते केलं जातं. त्यानंतर सन्माननीय जगदीशजी चौधरी साहेब शाखा प्रमुख यांचं स्वागत. पूजा ताई शिंदे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. जगदीश सरांच्या शुभ हस्ते त्यांनी सन्मानित केलं जात आहे. जगदीशजी चौधरी सरांच्या सन्मानचिन्ह देऊन यानंतर सन्मानित किशोरजी मेस्त्री साहेब शाखा प्रमुख यांना इथे सन्मानित करूया. एक सन्मान चिन्ह हे आठवण या ठिकाणी देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. त्यानंतर पुढचं स्वागत सन्माननीय प्रियांक शिंदे सर उपशाखा प्रमुख यांना इथे सन्मानित केलं जाईल. सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक अधिक स्वागत. आणि नगरसेविका सन्माननीय प्रमिलाताई केणी यांचं इथे स्वागत. आमच्या आयोजिका पूजाताई शिंदे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावं. ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेविका यांचं इथे स्वागत केलं जाईल. पूजाताई शिंदे प्रमिलाताई केणी यांचं इथे स्वागत. शाल आणि सन्मान चिन्ह देऊन आम्ही मॅडमचं या ठिकाणी स्वागत करत आहोत. राजकीय क्षेत्रामध्ये अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत, त्यांचं स्वागत. दरम्यान मैदानाकडे आपण पाहूया. या ठिकाणी आपण पाहता चेंडू स्क्वेअर लेग मधून खेळलाय आणि पंचांचा इशारा या ठिकाणी काय इशारा देईल. फलंदाज समोर होता अमर सकपाल, जो पहिल्या चेंडूवर चौकाराने खातं उघडलं गेलं आणि 4 धावांचं योगदान. धन्यवाद टीचर. सर्व मान्यवरांचं या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक अधिक स्वागत. आणि या ठिकाणी या स्पर्धेमधला आजच्या रजनीमध्ये तिन्ही रजनीमधला धावांचा उच्चांक 64 या ठिकाणी नोंदला गेला. दरम्यान यावेळी पुन्हा एकदा अमर सकपाळ सुंदर फलंदाजी करतोय. 4 धावांचं योगदान मगाशी पाहायला मिळालं. या ठिकाणी 2 धावांचं योगदान मिळालं. 6 धावा अर्थात त्याच्या वैयक्तिक आणि संघाची धावसंख्या 66. 2 गडी बाद 66. काय धावसंख्या धावपलकर जमवली ती प्रथम फलंदाजी करत असताना सतीश स्पोर्ट्स कळवा विभागात प्रभाग समितीमधले हे संघ तुम्हाला खेळणं पाहायला मिळतात. यानंतर अजून एक ग्रामीणचा सामना इथे आपण पाहायला मिळेल. त्यानंतर ओपनचा अंतिम फेरीचा सामना इथे पाहायला मिळेल. दरम्यान या ठिकाणी मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळाला. वाढत्या धावसंख्येला लगाम घालण्याचा प्रयत्न इथे गोलंदाज होता, ज्याने श्रीनिवास 5वं षटक फेकतोय. इथे त्रिफळा उद्ध्वस्त केला, दांडी गोल केली आणि यावेळी फलंदाज अमर सकपाल याचा अंत 6 धावसंख्येवर. श्रीनिवास यांनी आक्रमण केलं. या ठिकाणी 5वं षटक अंतिम षटक, ज्याला मारा झोडा तोडा असं म्हणलं जातं. या षटकामध्ये विकेट मात्र मिळवली, कारण पहिल्या चेंडू चौकार मारला होता, पण त्यानंतर मात्र अर्थातच 2 धावांचे योगदान दिलं. तिसऱ्या चेंडूवर मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर अर्थातच या विकेट प्राप्त केले. आता येणारे चेंडू बाकी आहेत, ते 1 चेंडू बाकी. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय निनाद सुर्वे. 66 धावा धावपलकर असताना शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार क्षेत्रीय चेंडूर येतोय. झेल मात्र सुटतोय. वायडिश लॉंगॉनवरून क्षेत्रीय चेंडूर येईपर्यंत 2 धावा सहजगत येथे धावून काढल्या गेल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र थोडासा अंगाशी येऊ शकेल. यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी आणि तोपर्यंत फलंदाज धावची चरबळ बाद होते. 2 धावा धावपलकर नोंदवले आणि या 2 धावा संघाला घेऊन जातात. त्या धावपलकावर येतात 68 धावा. 69 धावांचं लक्ष समोर असेल ते 5 षटकामध्ये रॉयल वॉरियर्स या संघासमोर. या षटकाचा विचार आपण केला, या सामन्याचा जर विचार केला तर रोहन यांनी जबरदस्त फलंदाजी केली. त्यांनी तब्बल धावांचे योगदान दिले, षटकात चौकारांची बरसात केली. त्यानंतर सन्माननीय श्री काशीनाथजी विचारे सर यांचा सत्कार करूया. सचिनजी भोसले सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण श्री काशीनाथजी विचारे सर यांचा आपण सन्मान करावा. शाल आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. ज्येष्ठ नागरिक, क्रिकेटवरचं प्रेम इथे आपल्याला पाहायला मिळालं. तर गरज आहे ती
69 धावांची रॉयल वॉरियर्स या संघासमोर 69 धावा अर्थातच प्रतिषटकाचं आपण इथे स्वागत केलं जाईल. काही मंडळी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आले त्यांचं स्वागत केलं जात आहे. काशीनाथजी विचारे सर यांचं स्वागत इथे केलं जात आहे. शाल पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांना सन्मानित करत आहोत. त्यानंतर पुढचं स्वागत काय नाव आहे पंडित सर यांचं इथे स्वागत केलं गेलं आणि त्यानंतर पुढचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. देशपांडे सरांचं या ठिकाणी स्वागत इथे केलं जात आहे. आपल्या सर्व मान्यवरांचं ज्येष्ठ नागरिक आपण या नात्याने इथे आलात आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण क्रिकेटचा आनंद घेऊया आपल्या नम्र विनंती. खेळाचं दुसरं सत्र या ठिकाणी काही क्षणात सुरू होईल. यानंतर आणखीन एक सामना तुम्हाला पाहायला एक सामना आपण या कळवा प्रभागातला पाहायला मिळेल आणि त्यानंतर ओपनचा सामना पाहायला मिळेल. तर कुमकाई गावीदेवी विटावा कोळीवाडा हा संघ विजयी झाला. त्यानंतर सतीश स्पोर्ट्स आणि रायन वॉरियर्स या संघातला जो विजयी संघ असेल यातली विजयी संघाबरोबर कुमकाई गावदेवी विटावा कोळीवाडा संघासमोर ही लढत पाहायला मिळेल. तर काय घडणार काय बिघडणार क्रिकेटच्या कुरुक्षेत्रात ऐकूया. सिंधुदुर्ग कासार्डेचा एक अतिशय गोडाबाज अर्थातच आमचे अमोल जमदाडे सरांना. ओव्हर टू अमोल जमदाडे सर. धन्यवाद. सन्मानित दिलीपजी चव्हाण सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण अतिथी कक्षामध्ये मी आमंत्रित करतोय. दिलीपजी चव्हाण सर ज्यांना इथे सन्मानित केलं जाईल. दिलीपजी चव्हाण साहेब यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करत आहोत. तर सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि वळी आपण खेळाच्या दुसऱ्याकडे समर्थकांच्या बदल होतोय. अमोल जमदाडे सरांचा आवाज आपण ऐकणार आहात. धन्यवाद. हॅलो हॅलो. धन्यवाद काका म्हात्रे सर. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे. आमदार चषक 2024 मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून हृदयापासून आजच्या तिसऱ्या रजनीमध्ये अंतिम रजनीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आजच्या या दरम्यान विद्याधर फडतरे सर या ठिकाणी आले त्यांचं स्वागत आपण इथे करत आहोत. सचिनजी भोसले सरांना विनंती आहे विद्याधरजी फडतरे सरांचं आपण या ठिकाणी सन्मानचिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करावं. त्यानंतर सन्मानित शिंदे सर सरांचं इथे स्वागत केलं जाईल. या स्पर्धेची आमदार चषक 2024 ची आठवण म्हणून या ठिकाणी चषक देऊन तुम्हाला सन्मानित करत आहोत. आपल्या सर्वांना या ठिकाणी आम्ही विनंती करतोय आपण क्रिकेटचा आनंद अतिथी कशातून घ्यायचा आहे आणि मैदानाकडे आपण वळूया. ऐकूया अमोल जमदाडे सरांना. धन्यवाद. धन्यवाद सर. स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या प्रथम फलंदाजी करत असताना उभारतोय सतीश स्पोर्ट क्रिकेट संघ. 68 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 5 षटकांच्या सांगते अखेरीस 69 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रायन वॉरियर्स क्रिकेट संघाची. सुरुवातीचे 2 चेंडू सटीक लाईन आणि लेनमध्ये गोलंदाज नीनाच्या माध्यमातून डॉट चेंडू निर्धाव चेंडूने आता मात्र प्रेशर क्रिएट केलंय. स्ट्रायकिंग एंडला श्याम आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला योगेश. ही फलंदाजांची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. गोलंदाज नीनाद तयार. यावेळेला बॉटम हँडचा वापर केलाय. प्रॉपर टायमिंग जुळले का हे बघावं लागेल. एक टप्पा घेऊन चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आलाय. संजीवनी चौकार. जे 2 चेंडूवरती संघर्ष केला आणि तिसऱ्या चेंडूवरती एक खणखणीत चौकार.
फलंदाजाच्या बॅटमधून याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा पवित्रा मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक खूप दूर होता. शर्तीचे प्रयत्न खूप लांबून प्रवास केला होता क्षेत्ररक्षकाने आणि चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या क्षणी त्याला अपयश जरी आलं असलं तरी त्याच्या प्रयत्नाला खऱ्या अर्थानं क्रीडा रसिकांनी दाद दिली आहे व एकंदरीत धावसंख्या पुढे सरकली आहे 6 वरती. बिनबाद 6 69 धावांचा पाठलाग करत असताना या मॅचमध्ये रायन वॉरियर्स क्रिकेट संघ सतीश स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या विरोधात पहिलं षटक आपण पाहतोय. गोलंदाज निनाद आणि स्ट्रायकर एंडला श्याम. चेंडूला पिच केलंय. चेंडू खेळावा की चेंडू सोडावा या द्विधा विवंचनेमध्ये स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज श्याम पाहायला मिळाला आणि बघता बघता चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये आला. सटीक लाईन आणि लेन मधला गोलंदाजाला ती मर्यादा आखून दिली. त्या मर्यादेमधनं चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने गेलाय त्यामुळे हा चेंडू डॉट आलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग जुळलाय. स्वीट स्पॉटला चेंडू स्पर्श झालाय आणि हा चेंडू गेलाय 4 धावांसाठी. डेव्ह स्क्वेअर सीमारेषच्या पलीकडे आलाय चौकार. गुडेजे पहिलं षटक संपलंय आणि दुसऱ्या सत्रामधील दुसऱ्या डावातील पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस बिनबाद 10 अशी आश्वासक सुरुवात 69 धावांच्या उत्तरामध्ये रायन वॉरियर्स क्रिकेट संघाची. रयान वॉरियर्स क्रिकेट संघ पाठलाग करतो या मॅच मध्ये. 69 धावांचा पहिल्या षटकामध्ये आल्या 10 धावा. आता मात्र येणाऱ्या 24 चेंडूंचा जर आपण विचार केला तर 24 चेंडूंमध्ये विजयासाठी अजून 59 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत रयान वॉरियर्स क्रिकेट संघाला. सतीश स्पोर्ट्स क्रिकेट संघाची जर विचार केला तर 41 धावांचं योगदान रोहन या फलंदाजाने दिलं आणि रोहनच्या 41 धावांच्या बहारदार खेळीच्या जोरावरती या स्पर्धेची सर्वोच्च धावसंख्या उभारली. सतीश स्पोर्ट्स क्रिकेट संघाने 68 धावा 69चा पाठलाग. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात आणि दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन राज विचारे गोलंदाजी मार्कवरती तयार. चुकीचा फटका खेळला मिड ऑफला क्षेत्ररक्षक आणि एक साधा सोपा लॉलीपॉप झेल. क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये आली आहे पहिली विकेट. योगेश तंबूच्या आश्रयाला परतलाय. गुडेजे राज विचारेने पहिल्या चेंडूवरती विकेट्स मिळवली आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या आघाडीच्या मोहऱ्याला टिपलंय. सलामीच्या फलंदाजाला माघारी पाठवलं गेलं. त्याच्या माध्यमातून 1 षटक व 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 69 धावांचा पाठलाग करताना 1/10 अशी स्थिती मैदानात रयान वॉरियर्स क्रिकेट संघाची 9292 क्रमांकाची ॲक्टिवा गाडी ज्यांची गेटवरती पार्क केलेली आहे कृपया त्यांना विनंती आहे ती गाडी बाजूला पार्क करा. चांगला चेंडू आहे. धीम्या गतीचा चेंडू ओळखण्यात सफल ठरला. स्ट्रायकर एंडचा फलंदाज लेग बायचं सिग्नल पंच कळवत आहेत. धावसंख्या पुढे सरकली आहे 11 वरती. 1/11 षटक क्रमांक 2 राज विचारच्या माध्यमातून आपण पाहतोय 5 षटकांची ही लढत आहे. आमदार चषक 2024 आपण ठाणे जिल्ह्यातील एका मानाच्या क्रिकेट स्पर्धेत कळवा परिसरामध्ये आहोत आणि सह्याद्रीच्या या आलिशान मैदानावरती चेंडू फळीमध्ये संघर्ष रंगलाय. ओपी चेंडू जोरकस ताकदवर फटका एलिव्हेशन लंबाई आणि दुरी चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाणार आहे. आलाय चौकार.
थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. माननीय श्री संदेशजी पवार साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांना सन्मानपूर्वक विनंती करतो आहोत आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आमदार चषक 2024 मध्ये आपलं मनापासून हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यवरांची मांदी आळी अतिथी कक्षामध्ये. आपण आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपला. एक खणखणीत चौकार देखील या षटकामध्ये पाहिलाय. राजनच्या एक विकेट देखील आली आहे. धावसंख्या धावफलकावरती पुढे गेली आहे. 15 वरती बॉटम हँडचा वापर. क्षेत्ररक्षक आहे, धावबाद करण्याची संधी, कॉलिंग नाही आहे आणि अंतिम क्षणी पुन्हा एकदा माघारी पाठवलंय. फलंदाज स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय श्याम आणि श्यामने रिव्हर्स घेर टाकला आणि तो पुन्हा एकदा आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये माघारी परतलाय. बाद झालेला फलंदाज योगेश ज्याने 0 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर मैदानामध्ये आला श्रीनिवास ज्याला आपलं अजून खातं ओपन करायचं आहे. मात्र एका बाजूने कडवी झुंज श्यामच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळते आहे. समोर गोलंदाज राज विचारे, स्ट्रायकर एंडला फलंदाज श्याम तयार गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज राज. चांगला चेंडू आहे, फ्लाय दिली आहे, दर्जेदार चेंडू पाहायला मिळाला. दरम्यानच्या कालावधीमध्ये एक निर्धाव चेंडू देखील आलाय. 1 चौकार 1 विकेट्स, निर्धाव चेंडू, दुहेरी धावांचा फटका. एकंदरीत चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती थांबली आहे 15 वरती. पाठलाग करायचा 69 धावांचा 5 षटकांमध्ये आणि दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. जे प्रेक्षक उशिरानं मैदानावरती उपस्थित होत आहेत त्यांच्या माहितीसाठी आजच्या अखेरच्या रात्रीमधील ही दुसरी लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय आणि कळवा परिसरातील सगळे खेळाडू, कळवा विभागातील सगळे खेळाडू आणि संघ या स्पर्धेमध्ये आजच्या दिवशी खेळत आहेत. काल आपण पाहिलं खुल्या गटातील लढती, ज्या लढतींमध्ये टेनिस क्रिकेटच्या विश्वातील आणि खास करून मुंबई परिसरातील मोठमोठे खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल झाले होते. यूपी वरून देखील खेळाडू आले होते, पुण्यावरून आले होते, कोल्हापूरवरून आले होते आणि चांगली क्रिकेट स्पर्धा आदरणीय राजूदादा शिंदे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा अनुभवायला मिळते. खरं तर त्यांना धन्यवाद द्यावे लागतील आणि त्यामध्ये राजूदादा शिंदे साहेबांच्या सुकन्या अर्थातच कुमारी पूजाताई शिंदे मॅडम, युवती अध्यक्षा कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघ, त्यांचं देखील खूप मोठं योगदान. त्याच पद्धतीने वीरेश तावडे, विवेक राणे, व्यंकट मुदियार, जावेद शेख आणि सहकारी यांचं देखील खूप मोठं योगदान. दरम्यानच्या कालावधीत जाऊयात मैदानाच्या दिशेने. प्रशांत कदम गोलंदाजी मार्कवरती तयार. श्रीनिवास स्ट्रायकर एंडला. पंचाकडे दाद मागितली जाते मात्र यावेळेला डेलिब्रेट चेंडू गल्ला जाणार आहे कारण फलंदाजाने चेंडू खेळण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही आहे आणि त्या दरम्यान डॉट चेंडू घोषित केला गेला. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होईल आणि त्याच्या माध्यमातून मोठे फटके या मैदानावरती पाहायला मिळतील ही अपेक्षा. सुंदर फटका खेळला, क्षेत्ररक्षका सुरेख झेल टिपला गेला. क्षेत्ररक्षकाच्या दरम्यान क्षेत्ररक्षक स्वप्नील आपल्याला मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळाला. बघा किती खूप कालावधी कमी होता या खेळाडूकडे आणि कमी कालावधीमध्ये या खेळाडूने सुंदर असा झेल टिपला. वेगात फटका आला होता, चेंडूचा वेग खूप प्रचंड होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्याने चेंडूवरती नजर हटवली नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवत त्याने सुंदर असा झेल टिपलाय. विकेट्स आली आहे, फलंदाज बाद झालाय. गोलंदाज या सुंदर फटका त्या क्षेत्ररक्षकाला हेरण्याचा प्रयत्न. मात्र यावेळेचा जो फटका होता तो क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आला होता. तो शॉर्ट मिडी विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला, त्याच्या डोक्यावरून फटका खेळला मिडी विकेटला आणि त्या दरम्यान आली आहे 1 धाव. धावसंख्या पुढे सरकली आहे 16 वरती. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आहे.
आता मात्र हात कोलावे लागतील या मॅचमध्ये. अजून विजयासाठी तब्बल 53 धावांची आवश्यकता आहे. टॉस बॅटवरती घेतलाय, बॉटम हँडचा वापर केलाय. काऊ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि जोपर्यंत काऊ क्षेत्ररक्षकाची परती गोलंदाजी एंडला येणार आहे, 1 धावेचा कालावधी आहे. एकेरी दुहेरी धावांनी सामना जिंकणं आता मात्र अवघड झालंय. मात्र हे अवघड काम सोपं करण्यासाठी षटकार चौकारांची गरज आहे फलंदाजी करणाऱ्या क्रिकेट संघाला. रयान वॉरियर्स क्रिकेट संघ बॅटिंग करत असताना आपण पाहतोय डीप मिड विकेटला दूरवर्ती क्षेत्ररक्षक आहे. साधा सोपा लॉलीपॉप झेल क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये आलाय आणि विकेट्स मिळाली आहे. फलंदाज बाद झालाय. धक्का क्रमांक 3. डीजे मॅन आपल्यासाठी फक्त 5 सेकंदांचाच कालावधी आहे. अकोटेपर्यंत चेंडू पुल करण्याचा प्रयत्न मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. वेगाने चेंडूवरती नियंत्रण मिळवलंय. 1 धाव आली आहे. धावसंख्या पुढे जाणार आहे 18 वरती. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून तब्बल 51 धावांची आवश्यकता आणि चेंडूंचा जर विचार केला तर अवघ्या 12 चेंडूंचा खेळ. 12 चेंडू 51 धावा असं विजयासाठी समीकरण येतंय फलंदाजी करणाऱ्या रयान वॉरियर्स क्रिकेट संघासमोर. सतीश स्पोर्ट क्रिकेट संघाच्या विरोधात. सतीश स्पोर्ट क्रिकेट संघाची ज्यावेळेला फलंदाजी होती, रोहन या फलंदाजाने 19 चेंडूमध्ये तब्बल 41 धावांची बहारदार खेळी केली. त्यामध्ये 3 चौकार आणि खणखणीत 2 षटकार आपण पाहिले. या फलंदाजीच्या जोरावरती समाधानकारक धावसंख्या फायटिंग टोटल तब्बल 68 धावांची उभारली सतीश स्पोर्ट क्रिकेट संघाने. यानंतरची लढत कुमकाई गावदेवी विटावा कोळीवाडा त्यांच्या विरोधामध्ये या सामन्यातील विजेता संघ. त्यामुळे गावदेवी विटावा कोळीवाडा क्रिकेट संघ, कृपया आपण कुठेही जायचं नाहीये. या सामन्यानंतर लगेच आपला सामना होणार आहे. त्यासाठी संघनायकाने नाणेफेकीसाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. 4थ्या षटकाला खेळ सुरू होईल. स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती तयार. 12 चेंडूंचा अंतरिम खेळ आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये तब्बल 51 धावांची आवश्यकता. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन बाउंड्रीवरती क्षेत्ररक्षक आहे. ताकद कमी पडली आहे फटक्यामध्ये. आली आहे विकेट. चेंडू सोबत क्षेत्ररक्षकाचा जमलाय मेळ आणि मैदानावरती फलंदाज अभिषेकचा संपलाय खेळ. गुड डे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. 18 धावा अशी धावसंख्या धावफलकावरती आहे रयान वॉरियर्स क्रिकेट संघाची. 69 धावांचा पाठलाग चाललाय. 51 धावांची अजून गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11 चेंडू 51 धावा हे विजयासाठी समीकरण. जे प्रेक्षक उशिरानं आमच्या सोबत यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत, आपलं आमदार चषक 2024 मध्ये राजूदादा शिंदे साहेब आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने मनापासून हृदयापासून आम्ही स्वागत करतो आहोत. आणि प्रत्यक्ष मैदानावरती जे असंख्य प्रेक्षक आहेत त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. 11 चेंडू 51 धावांची आवश्यकता. यावेळेला सुंदर चेंडू बॅटवरती घेतलाय. पंचांचा डिसिजन येणं अजून बाकी असेल आणि त्या दरम्यान पंचांचा सिग्नल आलाय की हा चौकार आहे. आलाय चौकार. 4 धावा. या फटक्यांची आवश्यकता आहे. षटकार चौकार तुम्हाला या मॅच मध्ये कमबॅक करून देतील
आणि या फटक्यांसाठीच तुम्हाला निश्चितपणे आक्रमक रूप अटॅक इज द बेस्ट डिफेन्सचा देखील वापर करावा लागेल या मॅचमध्ये. गोलंदाज तयार स्वप्नील. बॅटची कडा चेंडू गलीमध्ये आलाय. एक धाव नक्की मिळणार आहे. एकेरी धावणी धावसंख्या पुढे जाते 23 वरती. 23 धावा. अजून 46 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू आणि 46 धावा हे समीकरण आहे विजयासाठी रयान वॉरियर्स क्रिकेट संघासमोर. गोलंदाज स्वप्नील तयार. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार. रोहन. चुकीचा फटका खेळलाय का. चेंडू बराच काळ हवेत स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, मात्र या प्रयत्नात त्याला अपयश आलं. डायरेक्ट फेकी देखील झाली. त्या दरम्यान तिसरी धाव मैदानाच्या आतमध्ये पुरी होणार आहे का. आणि बघता बघता 3 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. तिहेरी धावांनी सांघिक धावसंख्या पुढे जाईल 26 वरती. 43 धावांची विजयासाठी अजून गरज आहे या मॅच मध्ये. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू 43 धावा. थोडंसं अवघड आव्हान आहे, मात्र हात खोलावे लागतील. थोडी बहुत फाईट द्यावी लागेल. हरलात तरी चालेल, मात्र असे हरा की जिंकणाऱ्यापेक्षा हरणाऱ्याची चर्चा जास्त झाली पाहिजे. त्यामुळे फाईट झाली पाहिजे आणि वातावरण टाईट देखील झालं पाहिजे. गोलंदाज तयार आहे. सुंदर चेंडू. फ्लाईट दिली आहे. फ्लाईट देऊन वातावरण टाईट करण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धावला आहे. बॅटनी बॉलमध्ये संपर्क नाही आहे. तुमच्या हातामध्ये जर मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये नेटवर्क आणि तुम्ही जर क्रिकेट खेळत असाल तर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क असणं खूप गरजेचं आहे. आणि जर या 2 गोष्टी नसतील तर दोन्ही गोष्टींना काही किंमत नाही आहे. चेंडू आलाय डॉट आणि समीकरण स्कोअरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या अवघी धावफलकावरती 26. 6 चेंडूंचा अंतरिम खेळ आणि येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये विजयासाठी तब्बल 43 धावांची आवश्यकता रयान वॉरियर्स क्रिकेट संघाला सतीश स्पोर्ट क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये. प्रशांत. गोलंदाजी मार्कवळी तयार. सुंदर फटका खेचलाय. बॉटम हँडचा वापर केलाय, मात्र समोर षटकार मारणं थोडंसं अवघड झालंय. हे क्षेत्र थोडंसं लांब आहे. आपण जर स्क्वेअर लेगचं क्षेत्र पाहिलं, मिडी विकेट क्षेत्र पाहिलं तर समोरचं जे क्षेत्र आहे ते थोडंसं लांब आहे आणि त्यामुळे या ठिकाणी षटकार मारणं थोडंसं अवघड झालंय. निश्चितपणे विकेट्स देखील आली आहे. 5 चेंडूंचा खेळ आहे. 43 धावांची या मॅचमध्ये गरज आहे. फलंदाज स्ट्रायकर एंडला. औपचारिकता आता मात्र बाकी असेल या मॅचमध्ये. 43 धावा 5 चेंडूमध्ये करणं खूप अवघड आहे. त्यानंतर आली आहे 1 धाव. 4 चेंडूंचा खेळ आहे आणि 27 धावसंख्या धावफलकावरती परावर्तित झाल्यानंतर 42 धावांची आवश्यकता आहे. एक धाव. स्पर्धेच्या निर्बंध असलेल्या ठिकाणी चेंडूने प्रवेश केलाय. 28 धावांवरती धावसंख्या परावर्तित झाली आहे. 3 चेंडूचा आता मात्र खेळ आहे. पायामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. 1 धाव. एकेरी धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे 29 वरती. 40 धावा अजून विजयासाठी आवश्यक आहेत. औपचारिकता बाकी आहे. 2 चेंडूंचा खेळ आहे आणि 2 चेंडूमध्ये 40 धावा बनवणं म्हणजे हत्तीला आपल्या डोक्यावरती उचलून घेणं एवढं मोठं आव्हान आहे. यावेळेला ताकद दिली आहे. एलिव्हेशन, लंबाई, दुरी हा आलाय समोरच्या दिशेने. व्ही झोन मध्ये लॉंग ऑन बॉर्डरलाईनच्या बाहेर खणखणीत षटकार. पस्तीस धावा धावसंख्या धावफलकावरती. त्यानंतर एक मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. शेवटचे 2 चेंडूवरती प्रतिकार जरूर झाला फलंदाजाच्या बॅट मधून.
श्याम जो शेवटपर्यंत लढला मैदानाच्या आतमध्ये, मात्र संघ साथीदारांची त्याला साथ मिळाली नाही आणि या मॅच मध्ये तब्बल 30 धावांनी पराभूत झाला. रयन वॉरियर्स क्रिकेट संघ खूप मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत होता. सतीश स्पोर्ट क्रिकेट संघाने दिलेलं 69 धावांचं आव्हान हे डोईजड झालं रयन वॉरियर्स क्रिकेट संघाला आणि या स्पर्धेत मात्र तो पराभूत ठरलाय. सतीश स्पोर्ट क्रिकेट संघ पुढील फेरीमध्ये दाखल झालाय आणि यानंतरची लढत आपण बघणार आहोत. कुमकाई गावदेवी विटावा कोळीवाडा विपक्ष सतीश स्पोर्ट. चला दोन्ही संघांचे संघनायक नाणेफेकीसाठी आपण लगेच यायचं आहे. कुमखाई गावदेवी विटावा कोळीवाडा आणि सतीश स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये दुसऱ्या फेरीची पहिली लढत आपण पाहायला मिळेल. चला दोन्ही संघनायकांनी लगेच आपण संपर्क साधायचा आहे. आमच्या अतिथी कक्षामध्ये वेळ न दौडता नाणेफेक इथे होईल. दुसऱ्या फेरीची 4 षटकांची लढत असेल. सतीश स्पोर्ट्स संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा, कारण त्यांनी या स्पर्धेमध्ये धावांचा उच्चांक नोंदवला आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये खूप चांगले योगदान दिलं. चला दोन्ही संघनायक आणि या सामन्याचा सामनावीर आमचे गुणलेखक यादव यांच्याकडे आपण जाऊया. रोहन ज्याने 41 धावा 19 चेंडूमध्ये 41 धावांची या स्पर्धेत धावांचा उच्चांक नोंदवला. वैयक्तिक देखील 3 चौकार आणि 2 षटकांच्या माध्यमाने खेळी सजवली. तो सतीश या ठिकाणी ठरतोय सामनावीर. सतीशला विनंती आपण यायचं आहे जिथे आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला पूजाताई शिंदे यांच्या शुभ हस्ते यावेळी आपल्याला सामनावीरचा मानकरी म्हणून पार्टी देऊन आपण सन्मानित करत आहोत. आणि दोन्ही संघाने चला कुमकाई गावदेवी विटाव कोळीवाडा आणि सतीश स्पोर्ट्स यांच्यामध्ये पुढची लढत असेल. दोन संघामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना असेल. तर पूजाताई शिंदे मॅडम यांच्या शुभ हस्ते सतीशला या ठिकाणी 41 धावांची जबरदस्त खेळी जी आपल्याला पाहिलेली. रोहन याला सामनावीरचा मानकरी या ठिकाणी म्हणून सन्मानित केलं आहोत. बेल्टन रोहन 41 ही स्पर्धेमधली धावांचा उच्चांक वैयक्तिक आणि संघाचा उच्चांक देखील या ठिकाणी नोंदवलात. आपलं हार्दिक स्वागत. काय सांगाल या तुमच्या खेळीबद्दल? चांगली टुर्नामेंट आहे. विकेट पण चांगले आहे, बॅटवर बॉल येत आहेत. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? ही स्पर्धा खूप म्हणजे आधीपासूनच खूप चांगली आहे. आम्हाला म्हणजे बाहेर कुठे चान्स भेटत नव्हता, पण राजू दादाने इकडे आम्हाला हे प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल आम्ही त्याचा खूप धन्यवाद आहे. आणि याच योग्य संधीचा फायदा देखील उठवलास आणि एक अतिशय चांगलं दमदार फलंदाजी पाहायला मिळेल. अशीच फलंदाजी तुम्हाला आम्हाला पाहिजे आहे. शुभेच्छा. माननीय संतोषजी भोर सर यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हावं. माननीय संतोषजी भोर सर या विनंती आहे. चला नाणेफेक होईल. संतोषजी भोईर सर चला आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. कुमकाई गावदेवी विटावा कोळीवाडा आणि सतीश स्पोर्ट्स या दोन्ही संघामध्ये ही लढत असेल. नाणेफेकसाठी त्वरित यायचं आहे आणि संतोष सरांच्या शुभ हस्ते यावेळी ती नाणेफेक केली जाईल. चला दोन्ही संघनायक वेळ देऊ नका प्लीज, लगेच या. कुमकाई गावदेवी विटावा कोळीवाडा आणि सतीश स्पोर्ट्स या दोन संघामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल.